मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण हा रुमाल पुढे कसा विणायचा ते बघणार आहोत। आणि दुसरा रंग मी पांढरा वापरलेला आहे। तुम्ही सेम कलरचा कंटिन्यू पुढे डिझाइन केली तरी चालेल किंवा कोणतेही दोन शेडमध्ये केलं तरीही चालेल। कसाही म्हणजे कोणत्याही कलरमध्ये विणला तरी हा रुमाल छान नाजूक मस्त दिसतो। ओके, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। आता हा जो पांढरा धागा आहे तो आपल्याला कुठे जॉईन करायचा आहे। हे जे चार खांब आपण विणलेले आहेत त्याच्याबरोबर मध्ये आपल्याला हा धागा जोडायचा आहे। हा धागा बरोबर इथे जॉईन केलेला आहे। आता 1 2 3 साखळी म्हणजे आपला एक खांब, परत त्याच गॅपमध्ये अजून एक खांब, पुन्हा एक साखळी, पुन्हा तिथे सेम अजून दोन खांब आणि दोन। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 2 3 आणि हा जो धागा आहे, हा जो गॅप आहे दोन खांबांच्या मध्ये, तिथे आपल्याला वेलची खांब विणायचा आहे। आता वेलची खांब कसा विणायचा, पहिल्यांदा सुई धागा गुंडाळून घ्यायचा, हा एकदा बाहेर काढला, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हा धागा सुईमधनं बाहेर घेतला। आता हा जो धागा आहे पूर्णपणे बाहेर काढायचा, ठीक। पुन्हा एक साखळी आणि परत एक साखळी, पुन्हा सेम त्याच पद्धतीने 2 3, पुन्हा पूर्ण बाहेर एक साखळी, दुसरी साखळी, पुन्हा सेम त्याच पॅटर्नमध्ये 2 3, 1 2, असे 5 वेलची खांब आपले विणून होणार। 3 1 2, पुन्हा असे 5 खांब वेलची खांब विणून झालेले आहेत। आता 1 2 3, पुन्हा या 4 खांबांच्या मध्ये आपल्याला पुन्हा सेम पहिल्यासारखं 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, 2 खांब। आता काय करायचं आहे, 1 2 3, 3 साखळ्या घेतल्या, हा जो मधला गॅप आहे तिथे मुका खांब घालायचा, ठीक। पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3, पुन्हा जे मध्ये पुढचे 4 खांब आहेत तिथले पहिले 2 खांब सोडून दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबांच्या मध्ये पुन्हा 4 खांब विणायचे आहेत। एक साखळी, पुन्हा 2 खांब, पुन्हा 3 साखळ्या आणि सेम जसं इथे विणलेलं आहे वेलची खांब तसे वेलची खांब इथे विणायची। म्हणजे हा पॅटर्न इथून इथपर्यंत ज्या पद्धतीने विणलेला आहे तसाच पूर्ण राऊंड आपल्याला सेम तशाच पद्धतीने विणून घ्यायचा आहे। हा राऊंड विणून घेऊया। हा राऊंड इथे पूर्ण झाला। आता पुन्हा काय करायचं आहे, हा जो धागा आहे तो बरोबर एक साखळीचा जो गॅप आहे तिथे आणायचा आहे। मग मुके खांब घालून हा धागा मध्ये आणायचा, 1 2 3, 3 साखळ्या म्हणजे एक खांब आणि सेम पहिल्या राऊंडमध्ये जसं विणलेलं आहे तसंच 2 खांब, एक साखळी, 2 खांब, पुन्हा 3 साखळी, 1 2 3 आणि हा जो मधला गॅप आहे तिथे आपल्याला पुन्हा वेलची खांब विणायचा आहे, 2 आणि 3। सुरुवातीला 5 वेलची खांब विणलेले आहेत। आता पुढच्या राऊंडमध्ये 4 वेलची खांब आपल्याला विणून भेटणार आहेत, 1 2, पुन्हा जसं जसं राऊंड वाढत जाणार तसं तसं वेलची खांब हे कमी कमी होत जाणार।
1 2 3 पुन्हा 1 2 1 2 3 1 2 3 पुन्हा पुढचा जो गॅप आहे तिथे पुन्हा 4 खांब विणायचे आहेत. 2 खांब, 1 साखळी, 2 खांब असे 4 खांब विणायचे आहेत. 1 साखळी, 2 खांब. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3 आणि हे जे 2 राऊंड आहेत त्यातला पहिला जो राऊंड आहे तिथे आपल्याला मुखाखांब विणायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3 पुढचा जो राऊंड आहे तिथे मुखाखांब. पुन्हा 3 साखळ्या, 3 आणि मधला जो गॅप आहे तिथे खांब विणायचे आहेत. 2 खांब, 1 साखळी, 2 खांब. पुन्हा 3 साखळ्या, 3 आणि पुढे प्रत्येक खांब ह्याच्यात गॅपमध्ये आपल्याला वेलची खांब विणायची आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं इथं इथनं सुरुवातीपासून हे विणलेलं आहे म्हणजे 4 खांब, वेलची खांब, परत 4 खांब आणि परत ही जाळी. तुम्ही बघू शकता सुरुवातीला 2 घरं आपण विणली, परत 3, आता पुढच्याला 4 असं वाढवत जाणार. ही डिझाईन जाळीची डिझाईन तयार होणार आणि ही वेलचीची कमी कमी करत इथे वेलचीची डिझाईन तयार होणार. ओके. अशा पद्धतीने आपल्याला जोपर्यंत वेलचीचा एक खांब शेवटचा होत नाही तोपर्यंत ते विणायचे आहेत. हा चौथा, 4 झाले, परत 3 2 1 असे अजून 3 राऊंड विणायचे आहेत. जसं हे वाढत जाणार तसं जसं हे कमी होत जाणार वेलची तसं हे जे जाळी आहे ती वाढत जाणार. ओके. बाकी काही चेंज करायचं नाही. फक्त दुसरा ज्या टायमाला 2 वेलची विणायची आहेत त्यावेळी फक्त 4 साखळ्या घालायच्या आणि शेवटचा जो राऊंड आहे 1 वेलचीचा त्यावेळी 4 साखळ्या. म्हणजे शेवटचे जे 2 राऊंड आहेत ते 4 साखळी इथे 4 साखळी घालून विणायचे आहेत. बाकी काही चेंज करायचं नाही. नेटला जी जाळीची आपण तयार करतोय तिथे 3 साखळ्या घालायच्या आहेत आणि इथे 4 साखळ्या शेवटच्या 2 राऊंडला आपण विणणार आहोत. असा हा राऊंड, पुढचे राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. इथपर्यंत हे असं पूर्ण झालं. तुम्ही बघू शकता वेलची खांब 1 पर्यंत आलेलं आहे. तसं नेट हे जाळी वाढत पुढे झालेली आहे. आता काय करायचं आहे, हा धागा पुन्हा मध्ये आणायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या, 3 साखळ्या म्हणजे 1 खांब, त्याच्यानंतर परत 1 खांब, 1 साखळी, परत 2 खांब. ठीक. आता पुन्हा 1 2 3 4 आणि बरोबर मधोमध आपण मुखाखांब घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3 सेम त्याच ठिकाणी मुखाखांब. पुन्हा 4 साखळ्या, 3 4 आणि सेम 2 खांब, 1 साखळी, 2 खांब, 1 साखळी, 2 खांब. पुन्हा 3 साखळ्या, 3 आणि पुन्हा हे जाळी पुढची तयार, 2 3. अशा पद्धतीने हा शेवटचा राऊंड पूर्ण करायचा आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे तसंच पुढचा राऊंड विणत जायचा आहे आणि जिथे 1 वेलची विणलेली आहे तिथे या पद्धतीने
आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे. ठीक आहे, हे पूर्ण करून घेऊया. हा अशा पद्धतीने आपला रुमाल तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता. एक कलर वापरून पूर्ण रुमाल विणला तरीही चालतो, किंवा 2 शेडमध्ये केला तरीही चालेल. मध्ये चॉकलेटी आणि बाजूला पिवळ्या कलरमध्ये जरी विणला तरी छान दिसणार हा रुमाल. त्यामुळे नक्की ट्राय करा. डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.